लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गणेशोत्सव काळामध्ये नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच मुदतीत गणेश विसर्जन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई होईल असे आवाहन नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी केले। नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी गणेश मंडळांना नियमांचे पालन करण्यास सत्य सूचना पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी दिल्या आहेत। जी मंडळे नियमांचं पालन करणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू अशा सूचना देण्यात आल्या। गणेश मंडळांना डीजे वाद्य वापरण्यास सक्त मनाई आहे। गणेश उत्सवात 11 दिवसाच्या आत गणेश विसर्जन करा। रात्री 10 वाजेपर्यंतच्या आत विसर्जन मिरवणूक संपवा। सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत स्पीकर कमी आवाजात लावा। तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई होईल अशा सक्त सूचना नांदगाव येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी दिल्या। यावेळी बैठकीत ॲडव्होकेट सचिन साळवे, नांदगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक विश्वासराव कवडे, संगीता सोनवणे, रेखा शेलार यांनी देखील गणेश मंडळांना मार्गदर्शन केले। या बैठकीच्या वेळी विविध मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार, पोलीस उपस्थित होते। गणेश मंडळाने उत्सव काळात गणेश स्थापन केलेल्या मंडपात CCTV बसवण्यात यावेत। त्याचप्रमाणे गणेश उत्सव काळात डीजे वाद्य लावल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील। डीजे बाबत मंडळाने अट्टहास करू नका। गणेश उत्सव काळामध्ये मंडप व सनई वाद्य लावा, जेणेकरून समाजाला त्रास होणार नाही। वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, त्यामुळे हायवेवरील मंडळांनी सर्वस्वी काळजी घ्या। त्याचप्रमाणे मंडळाजवळ पुरेसे पाणी व वाळूने भरलेले बकेट ठेवणे गरजेचे आहे, कारण वेळप्रसंगी कामास येईल। गणेशोत्सव काळादरम्यान मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई होईल। समाजात तेढ निर्माण होईल किंवा वादग्रस्त पोस्टर लावू नये, वादग्रस्त घोषणा करू नये। पोलिसांनी व्हिडिओ शूटिंग स्वतंत्र व्यवस्था केली, याची खबरदारी घ्यावी। मंडळाने स्वतःची राखणदारी करावी। गणेश मंडळाने आचारसंहिता पाळावी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। तसेच नांदगाव शहरात वावरणारे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। जी मोकाट जनावरे शहरात वावरतात ती जनावरे ज्यांची आहेत त्यांनी ती घेऊन जावीत, अन्यथा मोकाट जनावर गोशाळेत देण्यात येतील असे आवाहन नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी केले। यावेळी विश्वासराव कवडे, शिवकन्या संगीता सोनवणे, रेखा शेलार, सचिन साळवे पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले। आणि उत्सव हा काय साजरा करण्याचे ज्या ठिकाणी तुम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवणार असेल तर मला वाटतं ज्यावेळेला तुम्ही परवानगी घ्या तर त्याच्यामध्ये ते नमूद केलं तर चांगलंच आहे। आणि जर एखादा कार्यक्रम वेळेवर झाला तर मला वाटतं पोलीस प्रशासनाला त्याचा किती त्रास लोकांना होतोय, काही आजार त्रास होतोय, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात। आणि स्वतः रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।